ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की भक्तीचा महिमा नक्की कसा आहे आणि श्रीरामचंद्रांची म्हणजे श्रीरामांची सतीने परीक्षा का घेतली आणि कशी घेतली हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रह्मदेव पुढे नारदांना सांगतात की शिव बरोबर एकत्र विवाह केल्यानंतर सती ही पुढे कामविरक्त होते. ती भगवान शिवजींना नमस्कार करते आणि म्हणते की आपण तर दिनाचा उद्धार करणारे आहात, संपूर्ण विश्वाचे आपण स्वामी आहात, तुम्ही मायाच्या पलीकडे आहात, पण मला पत्नीच्या रूपाने स्वीकारल्याने तुमच्या सहवासाने मी धन्य धन्य झाली आहे. जीव हा संसार बंधनातून कसा मुक्त होतो हे मला ऐकण्याची इच्छा आहे आणि ते तुम्ही मला सांगा. तेव्हा शिव सतीला सांगतात की ब्रह्मविषयक ज्ञान प्राप्त झाले की माणूस मुक्त होतो. असा पुरुष संगरहित असतो. मी अमुक आहे असे काहीही त्याच्या मनात नसते. ब्रह्म साक्षात्कार प्राप्त झाला की सर्व प्रकारचे बंधने हे नाहीसे होतात. द्वैत पूर्णपणे मावळते आणि अद्वैताचा अधिष्ठानावर तो मुक्त पुरुष आपले कार्य हा करत असतो. तो शिव रूप बनून जीवरूपाने जीवनाची वाटचाल हा करत असतो. ज्ञान प्राप्त झाले की चराचराबद्दल प्रेम प्रकट होते आणि ते प्रेम म्हणजेच भक्ती. अशा भक्तांना च्या मी अधीन असतो. भक्तांच्या घरी जाऊन मी त्यांची सेवा करतो. त्या भक्तांच्या हृदयात कोणत्याही प्रकारचीही आसक्ती नसते. अशा भक्तांच्या हृदयात सतत निस्वार्थ प्रेम हे प्रगट होत असते. मात्र नवविधा भक्ती ही खूप महत्त्वाची आहे. जो कोणी शिवकथा या अत्यंत आदराने ऐकतो त्याला श्रवण भक्ती असे म्हणतात. माझ्या जन्मकर्माचे म्हणजे शिवाचे चिंतन करणे म्हणजे प्रेमाने उच्चार करणे, त्यात तल्लीन होऊन जाणे ही कीर्तन भक्ती आहे. प्रत्येक वस्तुमात्रात माझे स्वरूप पाहणे याला स्मरण म्हणतात. सकाळपासून रात्रीपर्यंत सदैव भगवंताची सेवा करणे याला सेवन म्हणतात. आपणास प्रभूचे दास समजणे आणि त्यांची सेवा करणे हे दास्य आहे. षडोपचारे ईश्वराचे पूजन करणे याला अर्चन म्हणतात. आपल्या इष्ट देवतास वंदन करणे याला वंदन म्हणतात. आपणास जे भोग भोगावे लागतात ते ईश्वराच्या सत्तेमुळे हे जाणणे ही सख्य भक्ती आहे. सर्व जीवन मला अर्पण करून राहणे याला आत्मसमर्पण असे म्हणतात. भक्त जसा माझ्यावर प्रेम करतो त्याचप्रमाणे मी देखील भक्तांवर तितकेच प्रेम करत असतो. भक्ती मार्ग हा सोपा आहे. त्यासाठी फक्त अंतःकरण शुद्ध बनवणे आवश्यक असते. भक्त हा सदैव मुक्त असतो. तो सदैव तृप्त देखील असतो, आनंदी असतो. भक्तीचा महिमा ऐकल्यानंतर सतीला फार समाधान वाटते आणि ती आणखी काही प्रश्न शिवजींना विचारते. नारद ब्रह्मदेवांना विचारता की भगवान शिव आणि सती यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये पुढे काय झाले ते सांगा. त्यावेळी ब्रह्मदेव नारदांना सांगतात की शिव व सती यांनी व्यवहाराचा आश्रय घेऊन बराच काळ एकत्र घालवला. एके दिवशी शिव आणि सती ऋषभावर बसून त्रैलोक्यात फिरण्यासाठी निघालेले असताना ते प्रारंभी भूलोकी आले आणि तेथून ते दंडकारण्यात आले. शिवजी सतीला त्या परिसरांमधील सौंदर्य स्थळे दाखवून माहिती देत होते. माहिती देत असतानाच पुढे त्यांना राम लक्ष्मण दिसले. रावणाने कपट करून सीतेचे हरण केले होते म्हणून राम आणि लक्ष्मण तिचा शोध घेत होते. रामाला शोक हा अनावर झालेला होता आणि सीता सीता असे शब्द त्याच्या मुखातून बाहेर पडत होते. भगवान शिवांनी राम लक्ष्मणला बघितल्यानंतर त्यांना नमस्कार केला आणि
ते पुढे निघाले. त्यावेळी सती त्यांना विचारते की तुम्ही सर्वांचे ईश्वर आहात, ब्रह्मा विष्णू आदींचे आदिदेव आहात. सर्वजण तुम्हाला नमस्कार करतात, पण तुम्ही ज्यांना नमस्कार केला ते 2 धनुधारी कोण आहेत? त्यांना पाहून तुम्हाला एवढा आनंद का झाला? त्यावेळी शंकर सतीला सांगतात की राम व लक्ष्मण हे सूर्यवंशातील दशरथ राजाचे विद्वान आणि महापराक्रमी असे पुत्र आहेत. राम हा विष्णूचाच अवतार आहे आणि लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे. राम हा नीलवर्ण तर लक्ष्मण हा गौरवर्ण आहेत. साधू रक्षण व दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी त्यांनी हा अवतार घेतला आहे. माझे बोलणं पटत नसेल तर तू रामाची परीक्षा घेऊ शकते. सतीला शंकराची आज्ञा मिळाली आणि सतीने सीतेचे रूप धारण केले आणि राम हा खरोखरच विष्णूचा अवतार असेल तर आपल्याला ओळखल्याशिवाय राहणार नाही असा विचार करून ती रामासमोर गेली. श्रीराम शिवनामाचा जप करत होते. त्यावेळी राम म्हणतात, हे सती, तुला माझा नमस्कार असो. यावेळी शंकर कोठे आहे? आपले रूप सोडून तू हे रूप का धारण केले आहेस? श्रीरामांचे हे बोलणे ऐकल्यानंतर सतीला खूप आश्चर्य वाटते आणि आपण आपल्या पतिवचनावर अविश्वास दाखवला याचे तिला फार दुःख होते. श्रीराम हा विष्णूचाच अवतार आहे याची तिला पूर्णपणे खात्री पटते. तेव्हा ती विष्णू अवतारातील रामांना सांगते की मी आणि शंकर भ्रमण करत असताना आम्हाला दोघांना तुम्ही दोघे दिसलात. मी शंकरांना विचारले आपण त्यांना नमस्कार का केला? त्यावर शिवांनी मला समजून सांगितले की हा तर विष्णूचा अवतार आहे आणि ते मला पटले नाही. आपली परीक्षा घेण्यासाठी मी सीतेचे रूप धारण केले. आता मला कळाले की आपणच विष्णू आहात. माझ्या मनातील सर्व शंकांचा संशय हा दूर झाला आहे. शिव हे देवादिदेव आहे. सर्व त्रैलोक्य त्यांना वंदन करतात, तर मग आपण त्यांना कसे वंदनीय झालात हे तुम्ही मला सांगा. त्यावर श्रीराम सीतेला सांगतात की पुरातन काळची गोष्ट आहे की शंकरांनी विश्वकर्माला आपल्या लोकात बोलवलेले असताना त्याच्याकडून मोठी गोशाला बांधून घेतली. एक नयनरम्य महाल बनवून घेतला. उच्च प्रतीचे सिंहासन तयार करून घेतले. गणपतीसाठी एक अद्भुत छत्र बनवून घेतले. त्यानंतर देव, सिद्ध, गंधर्व, नाग, गण यांना देखील बोलवून घेतले गेले. अनेक मंगलवाद्य वाजू लागली. वेदमंत्रांचा घोष होऊ लागला आणि देवी श्रीहरींच्या भक्तीने महादेव हे प्रसन्न झाले. त्यांनी श्रीहरीला वैकुंठाहून बोलवून घेतले. त्यांना सिंहासनावर बसवले गेले आणि सर्व आभूषणांनी विभूषित केले गेले. त्यांच्या मस्तकावर एक दिव्य मुकुट ठेवला गेला. त्यांना स्वहस्ते अभिषेक केला. शिवजींनी श्रीहरींची स्तुती केली आणि ते ब्रह्मदेवांना म्हणतात की आजपासून श्रीहरी मला वंदनीय आहेत. तुम्ही सर्व देवतांनी त्यांना वंदन करावे. माझ्या आज्ञेने सर्व वेदही श्रीहरींच्या यशाचे वर्णन करतील. हे ऐकल्यानंतर सर्वांना खूप आश्चर्य वाटले आणि ब्रह्मादी देवता, मुनी, सिद्धी यांनी श्रीहरींना आदरभावाने नमस्कार केला. शिवजींनी सर्वांना विष्णूची थोरवी सांगितली. प्रसन्न होऊन त्यांनी अनेक वर दिले. शिवजी म्हणाले की श्रीहरी आजपासून माझ्या आज्ञेने तुम्ही सर्व लोकांचे स्वामी आहात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, पुरुषार्थाचे तुम्ही अधिष्ठान आहात. तुम्हाला युद्धामध्ये कोणीही जिंकू शकणार नाही. कधीकधी मला तुमच्याकडून हार पत्करावी लागेल. अधर्माने वागणाऱ्यांना तुम्ही शासन करावे. धर्माच्या रक्षणासाठी पृथ्वीवर तुमचे अवतार होतील. श्रीहरी गोलोकाचे अधिपती झाले. त्यांनी गोपवेश धारण करून ते गायींसोबत राहू लागले. श्रीराम प्रभू पुढे देवीला सांगतात की श्रीराम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न असा चतुर्विध अवतार धारण केला आहे. या सर्वांमध्ये मी मोठा आहे. रावणाने पत्नीचे हरण केले आहे. दृष्ट रावणाचा नाश करून सीतेला परत आणायचे आहे. तुम्ही दोघांनी माझ्यावर कृपा केली म्हणून मी धन्य झालो.
रामाने सतीमातेला नमस्कार केला आणि ते वनात निघून गेले. सतीला खूप वाईट वाटू लागले की आपल्या पतीवर आपण अविश्वास दाखवला. ती जड पावलांनी मागे आली. शिव सतीची वाट बघत होते. शिवजींनी अंतर्मनाने सर्व वृत्तांतर जाणला होता आणि त्यांना कळालं होतं की सतीला खूप वाईट वाटलं आहे. पतीने अविश्वास दाखवला तर तिचा त्याग करावा, या विष्णू वचनाचे त्यांना स्मरण झाले आणि शिवजींनी सतीचा मनोमन त्याग केला. सतीला आता कळाले की शिवजींनी आपला मनोमन त्याग केला. तिला अपार दुःख झाले. रुद्र समाधी अवस्थेत गेले. सतीने ते पुन्हा मूळ पदावर आल्यावर त्यांना नमस्कार केला. शिवजीने तिला आसन देऊन आपल्यासमोर बसवले आणि प्रेमाने कथा सांगितल्या, पण त्यांनी आपली प्रतिज्ञा मोडली नाही. मित्रांनो, यापुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.